तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत बोर्ड सगळ्यात IMP प्रश्नपत्रिका मराठीची. तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 100% 90 मार्कच्या वर मार्क पडतील. तर मित्रांनो, प्रश्नपत्रिका एकूण 80 मार्काची आहे. वेळ 3 तास. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्या पानावरती काहीतरी सूचना दिलेल्या आहे. सूचना मित्रांनो, बोर्डाच्या टायमाला तुम्हाला सूचना वाचूनच प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहे. या सूचनेचे पालन करूनच तुम्हाला बोर्ड पेपरच्या दिवशी प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मित्रांनो, खाली गद्य 1 विभाग गद्य 1 विभाग गद्य 1 मध्ये तर मित्रांनो, मी तुम्हाला सविस्तर संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचून दाखवणार आहे. तर मित्रांनो, विभाग गद्य 1 मध्ये उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक उत्तरे लिहा. तर मित्रांनो, याची खाली तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. या उत्तराच्या आधारे तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 2 आकृती पूर्ण करा. आकृती वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना. तर मित्रांनो, वरील उत्तरा वाचून तुम्हाला हे लिहायचे आहे. त्याच्यानंतर त्या उत्तरामधून तुमचं सहमत लिहायचे आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो, हा दुसरा उत्तर आहे. म्हणजे दुसरा उत्तर मित्रांनो, हा खालचा उतारा. हा झोपायची वेळ झाली की सोनाली. मित्रांनो, हा धडा 17वा सोनाली धड्याचा उतारा मित्रांनो हा. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली 2 कोणती लिहा. मित्रांनो, वरील उत्तराप्रमाणेच आपण उत्तरा वाचून याचं सहमत आणि कोणते लिहा हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पठित गद्य मित्रांनो, याच्यात पण एक उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर मित्रांनो, 2 मार्काला ही कृती 1. तर मित्रांनो, खाली पण तुम्हाला इथे उत्तर दिलेलं आहे. तिसरा उत्तर हा पण उत्तर वाचून तुम्हाला वरचे खालचे प्रश्न लिहायचे. उत्तराच्या वर एक कृती आहे, त्याच्या खाली नंतर 2 कधी ती लिहा. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली विभाग 2 पद्य. ते मित्रांनो, विभाग 2 पद्य प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कविता मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला दिलेलेच आहे. 1 चौकटी पूर्ण करा. 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नकारलेली गोष्ट. तर मित्रांनो, कविता वाचून तुम्हाला उत्तर लिहायची. कविता 2 पेजवरती आहे. इथं निम्मी आणि खालच्या पेजवरती निम्मी आहे. तर मित्रांनो, इथं पण आहे. त्याच्यानंतर खाली कविता वाचूनच तुम्हाला हा दुसरा सोडायचा आहे. आकृती संबंधी पूर्ण करा. त्याच्यानंतर खाली 3 खालील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तर मित्रांनो, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविला नवा इतिहास. याच्या तुम्हाला पंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. तर मित्रांनो, ही पण कविता वाचूनच तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर काव्य सौंदर्य त्याच्यामध्ये तुम्हाला आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझ्या ध्यान घेताय, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचे पाणी तेही आता थंड झालंय. या ओळीचा विचार सौंदर्य स्पष्ट करतं. मित्रांनो, या ओळीचा विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे त्या कवितेमधून. त्याच्यानंतर खाली मित्रांनो, खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणतेही एक कवितेसंबंधी आकृती सोडवा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 2 कविते दिलेले, भरतवाक्य आणि आशय सौंदर्य. आशय सौंदर्य आणि भरतवाक्य. त्याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. प्रस्तुत कवितेची कवी कोणती पण एक कवितेची लिहायची. तुम्ही भरतवाक्याची लिहा किंवा आशय सौंदर्याची लिहू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली रसग्रहण मित्रांनो, खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 मार्काला रसग्रहण असणार आहे मित्रांनो तुम्हाला. त्याच्यानंतर मित्रांनो, रसग्रहणच्या खाली मित्रांनो, खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. विभाग 3 स्थूलवाचकचा मित्रांनो हा.
मित्रांनो विभाग स्टील स्थूल वाचन याच्यामधून कोणती पण 2 कृती सोडायची आहे. पहिली आहे 1 माणसे उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 2 पती विधानानंतर आपण सैन्य भरती व्हायचे. स्वाती महाडिक यांच्या या निरर्थार्थ समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. त्याच्यानंतर खाली 3 विपत्ती कोशाचे कार्य लिहा. हे 3 पैकी कोणती पण एक तुम्हाला सोडायची आहे. त्याच्यानंतर खाली मित्रांनो विभाग 4 भाषा अभ्यास. विभाग 4 भाषा अभ्यास. त्याच्या पहिला आहे मित्रांनो व्याकरण घटना आधारित कृती करा. तर मित्रांनो इथे तुम्हाला व्याकरण घटना आधारित कृती करायचे. समास आणि समासाचे नाव इथे तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर खाली शब्दसिद्धीमध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गटी शब्द उपसर्ग अभ्यास तर मित्रांनो लिहायचे तुम्हाला इथं. त्याच्यानंतर खाली वाक्प्रचार खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर मित्रांनो कोणतेही 2 वाक्य सांगून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. इथे तुम्हाला 5 दिले त्याच्यापैकी कोणते पण 2 करायचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली भाषिक घटकावर आधारित कृती शब्द संपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तर मित्रांनो इथं तुम्हाला खाली शब्द दिलेले काही 2 त्याचे समानार्थी शब्द लिहायचे. त्याच्यानंतर खाली विरुद्धार्थी शब्द आणि त्याच्यानंतर खाली शब्दांचे वचन बदला. त्याच्यानंतर मित्रांनो खाली 4 खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्वक शब्द तयार करा. तर मित्रांनो इथं तुम्हाला खाली शब्द दिलेला 1 रखवालदार. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 अर्थपूर्वक शब्द तयार करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली लेखणीनुसार लिहा. तर मित्रांनो लेखणीनुसार तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो याच्यामध्ये कोणता पण एक योग्य शब्द जो असेल मित्रांनो तो तुम्हाला निवडून लिहायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली 2 मिनिटं. त्याच्यानंतर मित्रांनो खाली 3 खालील विरामचिन्हे ओळखा. तर मित्रांनो याचे तुम्हाला विरामचिन्हे ओळखून याचे तुम्हाला नाव लिहायचे आहे पुढं. तर मित्रांनो इथं पुढं पारिभाषिक शब्द मित्रांनो काही पारिभाषिक शब्द असणारे 2 त्याचे तुम्हाला योग्य शब्द लिहायचा मराठीमध्ये रूपांतर करायचं. त्याच्यानंतर खाली मित्रांनो विभाग 5 उपजित लेखनामध्ये पहिल्याच क्रमांकावरती दिसतंय तुम्हाला पत्रलेखन. तर मित्रांनो पत्रलेखनमध्ये तुम्हाला खूप सारे पत्र आहे इथं. मित्रांनो पत्रलेखनामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा साठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा किंवा उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन पत्र करणे पत्र व्यवस्थापनाक लिहा. तर मित्रांनो हे सगळं तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर खाली किंवा तुम्हाला पत्रलेखन जमत नसेल तर किंवा मित्रांनो तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तर मित्रांनो खालीलपैकी कोणती पण 2 कृती सोडायची. तुम्हाला 3 कृती दिलेल्या आहे मित्रांनो. खालीलपैकी एक कोणती पण कृती सोडायची. जाहिरात लेखन, बातमी लेखन, खाली असणारे कथा लेखन. तर मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणती पण 2 कृती सोडायची. 3 पैकी 2. त्याच्यानंतर मित्रांनो खाली शेवटचं पेज मित्रांनो लेखन कौशल्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्याच याला मित्रांनो 8 मार्काचा प्रश्न आहे. लेखन कौशल्य म्हणजे मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट. तर मित्रांनो याच्यामध्ये पहिल्याच तुम्हाला येणारे प्रसंग लेखन मित्रांनो. त्याच्यानंतर खाली येणार मित्र तुम्हाला आत्मकथन आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मित्रांनो तुम्हाला येणारे 3 वैचारिक लेखन मित्रांनो जल प्रदूषण समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. तर मित्रांनो तुमचे विचार लिहायचे इथे तुम्हाला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच मी तुम्हाला बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका टाकणार आहे. ठीक 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती आपला मास्टर तन मशीनीवरती तुम्हाला 10वी मराठीची प्रश्नपत्रिका एकदम रिअल प्रश्नपत्रिका मित्रांनो बघायला भेटेल. त्याकरता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्कीच कमेंट करा. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.